मंडळी, आयुष्य म्हटलं ना की अडचणी येणारच आहेत. पण या अडचणींची एक गंमत आहे. आपल्या आयुष्यात जर आपण काही सत्कर्म केलेले असतील, चांगलं कार्य करत असेल, आपण जर कुणाचं वाईट केलेलं नसेल, आपल्याकडनं इतरांना काही मदत झालेली असेल ना, तर अशा चांगल्या माणसाच्या आयुष्यातल्या अडचणी या जास्त टिकत नाही. बघा मी काय सांगतोय. अडचणी सर्वांच्याच आयुष्यात येतात. चांगल्याही माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात आणि वाईट माणसाच्या आयुष्यात सुद्धा अडचणी येतात. पण जो चांगला माणूस आहे, पण आता प्रत्येकालाच वाटतं मी चांगला आहे, पण चांगुलपणा म्हणजे काय की इतरांच्या आनंदात आपण आनंद घेणं, आपल्यामुळे इतरांचं चांगलं व्हावं अशी इच्छा असणं, परमेश्वराकडे गेल्याच्या नंतर परमेश्वरा माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊ दे असा भाव ठेवणं, आपण आपल्याकडनं कुणाला न फसवणं, सतत तुमच्या कामात मस्त आनंदात रमून जाऊन तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करणं आणि आपल्यामुळे इतरांना कुणाला त्रास नाही झाला पाहिजे असे आपले विचार असणं. तर मंडळी, काय सांगत होतो मी की जर तुम्ही चांगुलपणा करत असाल, सत्कर्म केलेलं असेल, अडचणी सर्वांच्याच आयुष्यात येतात, पण चांगल्या माणसाच्या आयुष्यातल्या अडचणी जास्त काळ टिकत नाही. 1. 2. आलेल्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी शक्ती तो निसर्गच आपल्याला देतो. 3. जेव्हा तुम्ही अडचणीत सापडता तेव्हा मी त्या अडचणींचा सामना करू शकतो अशी आतून एक हाक, आतून शक्ती चांगल्या माणसांच्या मध्ये विश्वासाच्या रूपाने येते. आणि 4. किती जरी अडचणी आल्या, काही जरी घडलं तरी सुद्धा माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि या अडचणींमधून मी बाहेर जाणार आहे असं त्याला माहिती असतं. तो अडचणींना घाबरत नाही, तो अडचणींचा बाऊ करून घेत नाही, तो आयुष्यात आलेल्या प्रॉब्लेममुळे खचून जात नाही, नाराज होत नाही. का बरं? तुम्ही केलेले कर्म अशा वेळेला कामाला येतात. मंडळी, तुम्ही हे समजू नका की तुम्ही जे चांगले कामं केलेले आहेत, हे जे लोक बोलतात ना, आधी हे बोलणं बंद करा, आधी तो दृष्टिकोन बदला. काही काही साधक, काही काही लोक म्हणतात की जमाना चांगल्याचा नाहीये, चांगल्या लोकांचं चांगलं होत नाही, वाईटांचं किती चांगलं होतं. का बरं बोलतात हे असे लोक? मोठं घर बघतात, मोठी गाडी बघतात, मोठा बंगला बांधतात. म्हणजे चांगलं वागणं हे गाडी बंगला पैशाशी संबंधित आहे का हो? काही आतमध्ये आंतरिक समाधान, आंतरिक विश्वास, तृप्तता, आरोग्य चांगलं असणं, एक एक क्षण भरभरून जगणं, घरामध्ये प्रेम असणं, या गोष्टी सुद्धा जीवनाला मॅटर करतात ना. त्याच्यामुळे मंडळी, पहिल्यांदा तुम्ही एक डोक्यात ठेवा की मी जर सत्कर्म केलंय आणि आयुष्यात अडचणी आहेत तर बस चांगलं होणार आहे माझं. आणि आपण आपले कर्म कसे फिरून येतात बघा. आपण नेहमी दुसऱ्यांचं वाईट चिंतत राहिलं, विश्वासघात केला, फसवलं. लक्षात ठेवा मंडळी, तुम्ही जे करताल ते परत मिळत असतं. त्याच्यामुळे ना, कारणाशिवाय विनाकारण खुश राहणं हे ज्ञानयोगाच्या साधकांना शिकता आलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडवून गेल्यात त्याला पकडून नका बसू. आता एखादी वाईट गोष्ट घडली, रडत नका बसू. उलट ती वाईट गोष्ट घडून गेली ना, झाली, संपली,
तेवढं एक जे काही घडायचं होतं ते घडून गेलंय. आता पुन्हा ते घडणार नाही. जी वाईट गोष्ट घडून गेली तुम्ही त्यालाच पकडून राहिलात ना, तर आत्ताचा क्षण नाही जगू शकत मंडळी. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की जर कोणी नाराज असेल, तुमचं काही वाईट झालं असेल, आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील, आयुष्यात काही कोणी त्रास दिलेला असेल, तर मंडळी आत्ता या सत्संगातून या क्षणात वर्तमानात या आणि फील करा. फील ठीक है राव, जो बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से छूट गया उस तीर का पीछा कौन करे. अरे काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतात. समजतंय ना? तुम्हाला जर का समजा रस्त्याने जाताना घाण कचरा अशा भागातून जावं लागलं, तर तुम्ही मला सांगा मंडळी, त्या घाणीमध्ये कचऱ्यामध्ये तिथून जात असताना तुम्ही तो कचरा खिशात तर भरून घेत नाही ना? नाही. उलट तुम्ही फडकं बांधतात. तो श्वास सुद्धा, तो वास सुद्धा माझ्यामध्ये येऊ नये. आणि त्या घाणेरड्या त्या कचऱ्याच्या भागातून तुम्ही पळता, फास्ट जाता, लांब लांब पाय टाकतात आणि पटकन तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना हे नॅचरली होतं ना? हे आपोआप होतं ना? का बरं? कुठेतरी आतमध्ये आहे. हे कचऱ्यात थांबू नको. तू कचऱ्यात थांबण्यासाठी जन्माला आलेला नाहीये. तू हिरा आहेस. बाय बर्थ, बाय डिफॉल्ट यू आर बॉर्न हॅपी. तुम्ही जन्मतः आनंद स्वरूप आहेत. बाय डिफॉल्ट तुमच्यात चांगलंच बघण्याची ऊर्जा, चांगलंच बघण्याची एक दृष्टी परमात्म्याने दिलेली. मग जर त्या कचऱ्यातून आपण पटकन बाहेर जातो, जर तो वास अंगात शरीरात येऊ नये म्हणून तुम्ही नाक बांधून ठेवतात, मग असंच आपल्या आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग, वाईट लोक, घडून गेलेल्या परिस्थिती. मंडळी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माऊलींचं ज्ञान, शिबिराचं ज्ञान वापरायचं कुठे हो? सगळं चांगलं सुरू आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. अरे ये तो कोई भी कर सकता है. खरा आनंदी व्यक्ती कोणी माहिती? खराच ज्ञानयोगी साधक कोणी माहिती? की आयुष्यात सगळं वाईट घडतंय, आयुष्यात सगळे प्रॉब्लेम आहेत, आयुष्यात अनेक अडचणी आहेत, पण तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे, मनामध्ये विश्वास आहे आणि तुमच्या आतमध्ये तरी सुद्धा तुमच्या आतमध्ये शक्तीची जाणीव आहे. अरे होऊ द्या काही सुद्धा, माझं चांगलं घडणार आहे. आणि तुमच्या आतमध्ये संयम आहे. मंडळी हा जो संयम आहे ना, हा संयम त्या वेळेला कामाला येतो जिथे बाकीचे लोक रडत राहतात, बाकीचे लोक हातपाय गाळून बसतात, बाकीचे लोक शिव्या देतात, बाकीचे लोक त्यांचा जो आपा खो बैठते है वो त्यांचा कंट्रोल हरवून बसतो आणि ते नको ते कारण काहीतरी करत बसतात आणि त्याच्यानंतर आयुष्यभर पश्चाताप करतात. त्यांच्या शब्दांमुळे नाती तुटतात, त्यांच्या शब्दांमुळे त्यांना वाईटच मिळत राहतं, त्यांच्या शब्दांमुळे इतर लोक त्यांचा द्वेष करतात, हेट करतात, पण ते त्या क्षणात सगळं काही हरवून बसलेलं असतात. का बरं? संयम नसतो. नीट आहे का मंडळी? अहो हे ज्ञान वाईट परिस्थितीमध्ये, हे ज्ञान तणावामध्ये, हे ज्ञान टेन्शन मध्ये वापरायचंय. की आता आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम आहे. काय काय प्रॉब्लेम? माझं लग्न ठरत नाही, लग्न ठरलंय तर भांडणं होत आहे, माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतंय, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, पैशाची अडचण आहे, कर्ज चढलेलं आहे, एक व्यक्ती मला सोडून गेली, एक व्यक्तीने मला धोका दिला. मंडळी या सगळ्या अडचणी, तरी सुद्धा अडचणी असताना सुद्धा आत्ता चेहऱ्यावर स्माइल ठेवा, दोन्ही हात असे बाजूला घ्या, फील करा की यस परमेश्वर माझ्यासोबत आहे, मी वाईट केलेलं नाही, माझं चांगलं होणार आहे आणि मी याला सामोरं जाऊ शकतो. फक्त थोडीशी संयमाची गरज आहे. तुमचे संस्कार, तुम्ही कोण आहात, तुम्ही खरंच ज्ञान वापरत आहे का, हे वाईट काळातच समजतं. कळतंय का म्हणजे? हे वाईट काळातच समजतं.
अहो, एखादी परिस्थिती, एखादा प्रसंग, एखादी घटना जर वाईट असेल, तिथे तुमची शक्ती वापरा, तिथे चेहऱ्यावर स्माईल ठेवा, तिथे तोंड बंद ठेवा, तिथे शब्द जपून वापरा. कळतंय? कारण कोणाशी भांडण झालं, कोणाशी वाईट वाटलं, वाईट परिस्थिती आली, काहीतरी प्रसंग घडला आणि तुम्ही जर शिवीगाळ केली, तुम्ही जर वाईट बोलले, तुम्ही जर निगेटिव्ह बोलला, मंडळी, निसर्गाचा हा नियम आहे. परिस्थिती, प्रसंग आणि घटना विसरून जातात सर्व लोक, पण त्या परिस्थितीत, त्या घटनेत, त्या प्रसंगात बोललेले शब्द आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहतात. हे लक्षात ठेवा. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. तुम्ही ज्या वेळेला काहीतरी बोलून जातात रागाच्या भरात, लक्षात घ्या, तुम्ही खूप सारी निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये घेतात. आणि याच्यासाठी आहे ना, बस आत्मविश्वास पाहिजे की यस, मी स्वतःला घडवू शकतो. अहो, आत्मविश्वास 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 कुठे बाजारात विकत मिळणार नाहीये. आत्मविश्वास तुम्हाला कुठे बाहेर घ्यायला जायचं नाहीये. आणि आत्मविश्वास म्हणजे असा वेडेपणा नाही की जायचं गच्चीवरती 10व्या मजल्यावर आणि मौलीजींनी सांगितलं आत्मविश्वास मारायची उडी, का बरं, मला काही होणार नाही. हा पागलपणा आहे. आत्मविश्वासाचा अर्थ आहे जाणीव ठेवून आत्ताच्या या परिस्थितीमधून अजून चांगल्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेली कृती पॉझिटिव्ह भावनेने करणे, सकारात्मक भावनेने करणे म्हणजे आत्मविश्वास. कळतंय का मंडळी? तुम्ही आता ज्या परिस्थितीत आहात त्याच परिस्थितीत, त्याच क्षणाला, एका क्षणात तुमच्या आतमधून आवाज येऊ द्या, यस, मी माझं कर्म करत राहील. आय विल गिव्ह माय 100%. परमात्मा माझ्यासोबत आहे. कुठे परमेश्वर? कुठे? दाखवा. अरे तो असा मंदिरात, मूर्तीत, याच्यामधला मी बोलत नाही. परमात्मा म्हणजे स्वतःच्या मध्ये असलेल्या सकारात्मक शक्तीला ओळखणं म्हणजे परमेश्वर दर्शन. स्वतःच्या आतमध्ये असलेल्या आत्मविश्वासाला ओळखणं एक क्षण लागतो. एक क्षण. बटन दाबलं, जसं बटन दाबलं की आपोआप अंधार असेल, लाईट लागला की प्रकाश, आणि प्रकाशात सगळं काही दिसतं. तसं मनात नकारात्मकता असेल, आत्तापर्यंत सत्संग ऐकण्यापर्यंत माझं कसं होईल चिंता आहे, मनात टेन्शन आहे, आता उद्या काय होईल, भविष्याची भीती आहे, भविष्याचं टेन्शन आहे. एक क्षण स्वतःच्या आतमधून आवाज आला, येऊ दिला तुम्ही, यस, तुझं चांगलं होणार आहे. तू फक्त आत्ता थांबून राहू नको एका ठिकाणी. तू फक्त नाराज होऊ नको. तू स्वतःविषयी नकारात्मक बोलू नको. तू खुश राहा कारणाशिवाय. पण मौली, वाईट परिस्थितीत कसं खुश राहायचं? वाईट परिस्थितीमध्ये कसं काय आनंदी राहायचं? हो, आनंदी राहणं म्हणजे हसणं नाही. आनंदी राहणं म्हणजे चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून ती वाईट परिस्थिती, तो वाईट प्रसंग बाहेर आहे, पण माझ्या आतमध्ये सुद्धा तेवढीच पॉझिटिव्ह शक्ती आहे की मी त्या वाईट परिस्थितीला हँडल करू शकतो. हा आत्मविश्वास म्हणजे, लक्षात येत आहे का, म्हणजे तुमचं जीवन बदलणार आहे याची आतमध्ये तुम्हाला जाणीव झालेली आहे. तुमच्या आयुष्याची निर्माती तुम्ही आहात याची तुम्हाला जाणीव झालेली आहे. आणि तुम्ही आता डगमगणार नाहीये, तुम्ही आता वाईट बोलणार नाहीये, तुम्ही आता तणाव घेणार नाहीये, तुम्ही आता टेन्शन घेणार नाहीये. मग तुम्ही तुमच्या आयुष्याला घडवणार आहात, ते सुद्धा कसं, तक्रार न करता. समजते मंडळी? तुम्ही तुमच्या भविष्यात, तुम्ही तुमच्या आत्ता या क्षणापासूनच्या पुढच्या आज दिवसभरात फील करा की तुम्ही आनंदाने काम करत आहे. चित्र डोळ्यासमोर बघा की तुमची कामं यशस्वी होत आहेत. कळतंय का मंडळी? हे ज्ञान तिथे वापरायचं आहे. प्रत्येकाला सगळं काही माहिती आहे, पण योग्य वेळेला, योग्य ठिकाणी, योग्य परिस्थितीत जर ते वापरलं तर त्याचा उपयोग होत असतो. ते वापरता आलं पाहिजे. आणि खरंच मंडळी, खरंच जर तुम्ही मनापासून तुम्ही पॉझिटिव्ह असताल ना, एक क्षण लागतो, एक क्षण. किती वर्षापासून, किती दिवसांपासून तुम्ही डिप्रेशनमध्ये आणि तणावात आहात, आणि त्याच्यामुळे इथून पुढेही डिप्रेशनमध्ये राहताल, तणावात राहताल. हा विचारच सोडून द्या. ज्या क्षणाला जाणीव झाली
की मी चेंज करू शकतो माझं जीवन, माझ्यात ऊर्जा आहे, माझ्यात शक्ती आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे आणि आता माझं, माझ्या लेकरांचं, माझ्या कुटुंबाचं चांगलंच होणार आहे. हा आतून आवाज आला, तिथून जीवन बदलायला सुरुवात झाली. जब जागो तब सवेरा. कळतंय का? ज्यांनी डोळे बंदच करून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी सूर्य उगवला काय आणि नाही उगवला काय काही फरक पडत नाही. कळतंय? ज्याचे डोळे उघडे त्याला मात्र निश्चित फरक पडतो. आणि त्याच्यामुळे ना मंडळी, फार असं त्रास करून घेऊ नका स्वतःला. बघा, त्रास केला तरीही जगायचंय, त्रास नाही करून घेतला तरीही जगायचंय. मग जर जगायचंच आहे तर का रडत रडत आणि नाराज होऊन जगायचंय? कळतंय का मंडळी? आणि म्हणून कोणाचं वाईट करायचं नाही, कारण जर तुम्ही वाईट केलं, लक्षात घ्या मंडळी, निदान जे ज्ञानयोगाचे साधक आहेत आपले, तुमच्या मनामध्ये कधीही मला याचा सूड घ्यायचा आहे, याचं वाईट व्हायला पाहिजे आणि ह्याने असं केलं ना, ह्याला कधीच मी सूड घेतल्याशिवाय आणि त्याला मारल्याशिवाय आणि त्याचा नायनाट केल्याशिवाय माझं डोकं शांत होणार नाही. मंडळी प्लीज हा विचार काढून टाका. सूड घ्यायची वृत्ती, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी जी वृत्ती आहे ना मंडळी, ती तुम्हाला स्वतःलाच खाऊन टाकते. तो एक जाळ आहे, जाळ. नाही माऊली, आमच्यावर अन्याय झालेला आहे. हो, अन्यायाविरुद्ध लढा, पण अन्याय झाला म्हणून लढा. दुसऱ्याचं वाईट व्हायला पाहिजे, दुसऱ्याला मारून टाकलं पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान करायला पाहिजे, त्याच्याशिवाय मी शांत होणार नाही. मंडळी, हा अहंकार आहे. कळतंय का? ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे म्हणजे लोक, खळ म्हणजे खलनायक जे म्हणतो ना, वाईट लोक, व्यंकटी म्हणजे मनाचा वाईटपणा आणि सांडो म्हणजे निघून जाओ. या जगात जे लोक वाईट आहे, बस तुम्ही करा प्रार्थना, ते वाईट लोकांच्या मनातला वाईटपणा निघून जाऊ दे आणि त्यांना सत्संगाची गोडी लागू दे, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू दे. तिथेच आपोआप सर्वांचं चांगलं होईल. आधी तुमचं चांगलं. सूड आतून जाळत असतो, नाराजी आतून तुम्हाला अशी खाऊन टाकत असते. नकारात्मक विचार वाळवीप्रमाणे असतात. बाहेरून तर शरीर पूर्ण असं फिट वाटतं, पण नकारात्मक विचार आतून पोखरून टाकत असतात. आणि नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचारात काय फरक आहे? चांगले विचार आणि फालतू विचाराच्यात काय फरक आहे? बघा बरं का. जे विचार मनात आल्याच्या नंतर उत्साह वाढतो, अंग हलकं होतं, चेहऱ्यावर स्माईल येतं, मनात आनंद येतो आणि स्वतःविषयी तुमच्या आतमध्ये असा एक कॉन्फिडन्स येतो, यस माझं चांगलं होणार. ते आहेत सकारात्मक विचार, चांगले विचार. नकारात्मक विचार, फालतू विचार म्हणजे जे विचार केल्याच्या नंतर अंगातली शक्ती निघून जाते. तुमच्या मनात काहीतरी दुसऱ्याचं नुकसान करावं असं वाटतं. तुमच्या मनामध्ये ते नकारात्मक विचार आले की तुम्हाला रोग येत असं वाटतं आणि भविष्याचा विचार करताना बस मी संपलो, सगळं अंधार आहे असं वाटतं. ते आहेत नकारात्मक विचार, फालतू विचार. मग जर तुम्ही नकारात्मक विचार केले तर नकारात्मक घडतं, पॉझिटिव्ह विचार केले की पॉझिटिव्ह विचार करतात. पण बदलायचं कसं माऊलीजी? एका क्षणात. कसं हा प्रश्नच नाहीये, हे सगळं तुमच्या आतमध्ये आहे. तुझे आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. हा सत्संग काय करतोय मंडळी? हा सत्संग दुसऱ्याला बदलण्याच्या भानगडीत पडाय सांगत नाही, हा स्वतःला बदलतोय. एक क्षण बघा स्वतःला, चेहऱ्याला असं छान असं डोलत चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, मनात विश्वास ठेवा आणि बोला, होय मी सकारात्मक आहे, होय माझं चांगलं होणार आहे. आणि फील करा आतमध्ये. मंडळी बघा, स्वतःला बदलण्याचा स्कोप फार जास्त आहे. नीट आहे का? स्वतःला बदलण्याचे चान्सेस फार जास्त आहे. का बरं? डोळे उघडून जर तुम्ही बाहेर बघितलं तर सगळं जग दुसऱ्यांना बदलायला निघालेलं आहे. तिथे फार ट्रॅफिक आहे, तिथे फार अडचणी आहेत. प्रत्येक जण नवरा बायकोला बदलतो, बायको नवऱ्याला बदलते.
आई बाप पोराला बदलतात, पोर आई बापाला बदलतात, सासू सुना एकमेकाला बदलायला निघालेलेत, मित्र मित्र एकमेकाला बदलायला निघालेत. सगळं जग बाहेर बघतंय, सगळं जग बाहेरच्यांना बदलण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही ते भाग्यवान आहे की अरे बाहेर बदलणं शक्य आहे, नाही मी त्याचा विचारच करणार नाही, मी बदलून जाईल, मी इतका बदलून जाईल, मी इतका आत्मविश्वासाने बोलेल, मी इतका आत्मविश्वासाने राहील, मी इतका छान जगेल, मी इतका हसत राहील, मी इतका ऊर्जादायी राहील, मी इतका शक्तिशाली राहील की परमेश्वर माझ्याकडे आला की त्याला सुद्धा असं वाटेल हा एवढा छान जगतोय, हा एवढा आनंदात जगतोय, हा एवढा मस्त जगतोय, बस याच्या सोबत राहायला पाहिजे. तुमच्या डोळ्यांमध्ये एवढी अपार शांतता आहे. बाहेर परिस्थिती त्रासदायक आहे, बाहेर परिस्थिती वाईट आहे, बाहेर परिस्थिती खूप टेन्शन देणारी आहे, पण तुमच्या आतमध्ये एवढा विश्वास, एवढं स्माईल, एवढी ऊर्जा भरलेली आहे की नकारात्मक प्रसंग, निगेटिव्हिटी आली जरी की तुमच्याकडे बघून घाबरली पाहिजे, तुम्हाला बघून असं वाटलं पाहिजे अरे बापरे हा माणूस स्ट्रॉंग आहे, याच्या समोर माझा निभाव लागणार नाही, चला दुसरीकडे. कळतंय का म्हणजे हे सगळं आपल्या आतमध्ये आहे, सगळं. एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्ग जेवढ्या अडचणी आणि प्रॉब्लेम देतो ना, निसर्ग तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या अडचणी आणि प्रॉब्लेमला सामोरं जाण्यासाठी 100% त्यावेळेला शक्ती देतो. फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही त्या क्षणाला, ज्या क्षणाला अडचणी येतात त्यावेळेला अडचणींकडे बघतात की स्वतःतल्या शक्तीकडे बघतात. महत्वाचं हे आहे. कळतंय? दोन्ही गोष्टी एका वेळेला एक गोष्ट राहू शकत नाही. जीवन विरोधाभासी आहे. दोन विरोधी गोष्टी एकत्र येऊन जीवन तयार झालेले. स्त्री आणि पुरुष, दिवस आणि रात्र, प्रकाश आणि अंधार, खाली आणि वर, आत आणि बाहेर, चांगलं आणि वाईट, राम आणि रावण, कृष्ण आणि कंस. कळतंय का मंडळी? एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही कुणाची साथ देताय, तुम्ही कुणाला सोबत घेतलंय, तुम्ही कुणाच्या बाजूने उभे आहेत, तुम्ही कुणाची जाणीव करून घेतली, बस तेच तुमच्या आयुष्यात घडतंय एवढं 100% डोक्यात ठेवा. निसर्ग एक गोष्ट कधीच देत नाही. तुम्हाला जर समजा पुढे उडी मारायची, आधी मागं जावं लागतं, पळत यावं लागतं आणि मग उडी मारू शकता. बरोबर? बाण जेवढा पुढे मारायचा आहे आधी तेवढा मागं खेचावा लागतो आणि मग सोडावा लागतो, तेवढा बाण पुढे जाईल. बरोबर आहे? बस सेम असंच. तुम्ही बघा, तुम्ही कुणाकडे बघतायत बघा, तुम्ही फसवू नका स्वतःला नुसतं रडत बसून. कळतंय? तुम्ही गुंतवून घेऊ नका अडचणींमध्ये. असं कधी शक्य आहे का? आता हे माझं बोलणं ऐकताना सुद्धा जर तुमच्या डोक्यात असं असेल, असं कधी शक्य आहे का, असं कधी होऊ शकतं का, आशाने कधी कोणाचं चांगलं झालेलं आहे का? यस, लाखो लोकांचं आशाने चांगलं झालेलं आहे. केवळ अडचणी आणि प्रॉब्लेम, त्याच्यातून अडचणी आणि प्रॉब्लेम मधून मी सुटणार नाही हा नकारात्मक विचार सुटूच शकत नाही. पण अडचणी येऊ द्या, प्रॉब्लेम येऊ द्या, तणाव येऊ द्या, टेन्शन येऊ द्या, आतून एक बीज आलं. कुठलं? की मी सुटू शकतो, परमेश्वर सोबत आहे, माझं चांगलं होणार. अहो, आग्र्यातून जर छत्रपती शिवाजी महाराज सुटू शकतात, पन्हाळगडाच्या वेढ्यातून जर छत्रपती महाराज सुटू शकतात, जर सिंहगड तानाजी पुन्हा घेऊ शकतो, जर हे स्वराज्य निर्माण होऊ शकतं, जर रात्री अंधार असताना दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य उगवू शकतो, तर या जगात तुमचं चांगलं होऊ शकतं. बस तुमच्या आतून आवाज आला पाहिजे की यस, अडचणी आहे, टेन्शन आहे, आरोग्य बिघडलेले, तणाव आहे, प्रॉब्लेम आहे, मी बघतोय कशाकडे आणि मी करतोय काय. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मी बघतोय कशाकडे आणि मी करतोय काय. समजा तुम्ही आजारी, आणि आजारी असताना जर तुम्ही नुसतंच रडत बसले, मी आजारी आहे, मला डिप्रेशन आहे, मला तणाव आहे, मला टेन्शन आहे, मला प्रॉब्लेम आहे, अहो असू द्या ना. कळतंय का मंडळी? असू द्या ना. अहो, तुम्ही जीवनशैली बदलतायत का? नुसत्याच रडत बसायचं ना, आजारी 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 डिप्रेशन आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आता आहे का? तुम्ही आहार सात्विक घेतायत का? तुम्ही सकाळी उठून ध्यान करताय का, प्राणायाम करताय का, व्यायाम करताय का? बघा हे. ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठून ध्यान प्राणायाम करताल, तुमचा दिवस चांगलाच जाईल. अरे बाहेर काय सोडा, तुमच्या आतमध्ये काय आहे बघा. गौतम बुद्धांचा स्वतःच्या अहिंसेवरती, स्वतःच्या करुणेवरती, स्वतःच्या प्रज्ञेवरती आणि स्वतःच्या आत्मिक शांततेवरती विश्वास होता. आणि अंगुलीमाल हा दरोडेखोर होता, पण जसा अंगुलीमाल गौतम बुद्धांच्या समोर आला, विश्वास जिंकला गौतम बुद्धांचा. कळतंय? तुमच्याकडे गौतम बुद्धांची शांतता आहे, महावीरांचा निग्रह आहे, प्रभू रामचंद्राची सहनशक्ती आहे.
कृष्णाचा नटखटपणा आहे, विवेकानंदांची एकाग्रता आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जर जन्माला आलेला असाल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा, शक्ती, ताकद आहे. मग का रडत बसता सांगा मला. हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येत आहेत. यस, माझं चांगलं होणार आहे, माझं 100% चांगलं होणार आहे. मग कशासाठी नाराज राहायचं. पण मंडळी, एक गोष्ट आहे की नुसतंच माऊलीजी यस आता अडचणी आल्या आणि प्रॉब्लेम आले आणि तणाव आला आणि टेन्शन आलं, आता माऊलीजी मी चांगले विचार करेल, आता माझं चांगलं होईल का. नाही, नुसते चांगले विचार ही सुरुवात आहे. आणि चांगल्या विचारातून केलेली कृती, चांगल्या विचारातून केलेली कृती हे सोल्युशन आहे. कळतंय. चांगल्या विचारांमधून केलेली चांगली कृती हे सोल्युशन आहे. पण काय सांगितलं मी, अडचणी आहे, प्रॉब्लेम आहे. नंबर 2, अडचणी आणि प्रॉब्लेम मध्ये तुम्ही कोणाकडे बघता. अडचणी प्रॉब्लेमकडे बघता की स्वतःच्या आत्मविश्वासाकडे बघता, स्वतःच्या शक्तीकडे बघता. यस माऊली, मी स्वतःच्या शक्तीकडे बघितलं. आता स्वतःची शक्ती बघितली, पण स्वतःच्या शक्तीला पाहिल्याच्या नंतर वापरताय का. ती शक्ती यूज करतायत का. त्या शक्तीतून काही सकारात्मक कृती करतायत का. ती सकारात्मक कृती सोल्युशन आहे. पण हे सोल्युशन तेव्हाच कामाला येतं जेव्हा सातत्य असतं, जेव्हा कंटिन्युटी असते, जेव्हा तुम्ही ते वापरता. आणि कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही चालत राहता. हे वापरणं अतिशय आवश्यक आहे मंडळी. आणि त्याच्यामुळे तुम्ही आत्ता या क्षणाला कुठल्याही परिस्थितीत असू द्या, तुम्ही स्वतःला एक छान गोड स्माईल द्या. कुणी कुणाला देव न देव, स्वतःने स्वतःला स्माईल द्या. स्वतःला साक्षी भावाने बघा. माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, माझ्या परमेश्वराचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, माझी ऊर्जा मला जाणवलेली आहे. आणि मी आता अडचणींकडे बघणार नाही, प्रॉब्लेमची चर्चा करणार नाही. प्रॉब्लेमची चर्चा करून प्रॉब्लेम संपत नाही. प्रॉब्लेमला बघायचं, आत्मशक्तीची जागृती ठेवायची, चर्चा नाही. त्या प्रॉब्लेम पासून पुढे चालत राहायचं विश्वासाने. एक दिवस 100% तुमचं चांगलं होणार आहे. कळतंय का. आजपर्यंत आयुष्यात तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी कायमस्वरूपी टिकल्या, कधी झाले का असं. कधीच नाही. आजपर्यंत तुमच्या आयुष्यात चांगलं घडतंय ते सुद्धा कायमचं टिकलं, झाले का असं नाही. चांगलं वाईट, चढ उतार, दिवस रात्र घडत राहतं. ह्या सगळ्यांमध्ये मी स्थिर राहणार आहे, मी आनंदी राहणार आहे, मी या सगळ्यांच्या पलीकडचा आहे, मी सुखदुःखाच्या पलीकडचा आहे, मी सर्वांना बघणारा द्रष्टा आहे. आणि ह्याच्यासाठी अध्यात्माची गरज आहे, ह्याच्यासाठी गुरुची गरज आहे, ह्याच्यासाठी कुठल्या तरी पॉझिटिव्ह विचारांची गरज आहे. की पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय आहे, अंधारातला दिवा आहे. कळतंय. पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय आहे, खाली पडलेले असताना कुणीतरी दोर सोडणं आहे आणि त्या दोराने तुम्ही वरती येणं आहे. कळतंय. पॉझिटिव्ह विचार म्हणजे श्वास ऑक्सिजनचं सिलेंडर संपत असताना तुम्हाला असं वाटलं की झालं सगळं संपलं, पण कुणीतरी पुन्हा तुमच्या नवीन सिलेंडरशी तुम्हाला जोडणं आहे. आणि याच्यासाठी यू हॅव टू बी पेशन्स. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. तुमच्यामध्ये सगळं काही आहे, तुमच्यात पेशन्स पाहिजे, संयम पाहिजे, सातत्य पाहिजे, तुमची वृत्ती आनंदाची पाहिजे, नेहमी सकारात्मक बोललं पाहिजे, नेहमी विश्वासाने जगलं पाहिजे. तक्रार करणारे बदलत नाही आणि कार्य करणारे बदलत राहतात. रडत राहणारे तिथेच राहतात, एकटे राहतात. रडत राहणारे दुसऱ्याला दोष देत राहतात. आणि रडतच राहिलं आणि निगेटिव्हिटी सांगत राहिले सगळ्यांना मंडळी, लोक टाळतात तुम्हाला. लोक म्हणतात अरे ते रडतंय नको, ते प्रॉब्लेमच सांगत राहतं. आणि जर तुम्ही एखाद्याला आधार दिला, जर तुम्ही स्वतःला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं, जर तुम्ही 100% आनंदात जगलात, जर तुम्ही पुढे पुढे चालत राहिलात, जर तुम्ही खुश राहिलात ना मंडळी, ती खुशी, ते चालणं, तो आनंदच तुमची ऊर्जा बनतं, तुमची शक्ती बनतं आणि तुम्हाला स्ट्रॉंग करतं. विकत घेण्याला जाण्याची बाजारात आत्मविश्वास गरजेचं नाहीये. का बरं. विकत घ्यायचं नाहीये, जाणीव करून घ्यायची. कळतंय म्हणजे जाणीव झाली की जीवन बदललं. कळतंय. त्याच्यामुळे आजपासून खुश राहा, आनंदी राहा, तक्रार नाही, बस चालत राहा. यस, 100% आनंदाने, 100% विश्वासाने, 100% खुशीने चालत राहायचं, खुश राहायचं, आनंदी राहायचं. आणि
जर तुम्हाला असं वाटलंच की यस माऊलीजी आम्ही खुश राहणार, आम्ही आनंदी राहणार, आमचं मन हलकं झालं, आमचं टेन्शन हलकं झालं, आमच्यात ऊर्जा आली, आमच्यात शक्ती आली, स्वतःच्या शक्तीची जाणीव करून दिली, आता आम्ही तक्रार करणार नाही, आता आम्ही चालत राहणार आनंदाने, स्वतःच्या शक्तीला ओळखणार आणि आम्हाला छान वाटलं, तर मंडळी हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी लगेचच शेअर करा सर्वांना. जे चांगलं आहे ते द्यावं, ते वाटावं, इतरांना सुद्धा अंधारातून बाहेर काढावं आणि एक एक पाऊल देवाचं नाव घेत पुढे 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 चालत राहावं. कळतंय? जीवन गाणं गात राहावं. जे आलं, जे आपल्यापर्यंत पोहोचलं त्याचा स्वीकार, जे आपल्याकडे नाही ते मिळवण्यासाठी विश्वासाने चालत राहणं, अन्याय झाला तर संयम ठेवून प्रतिकार करणं आणि आलेल्या एक एक क्षणाचा आनंद घेत घेत जीवन जगणं. आणि तो आनंद मंडळी तुमचे डोळे हसू द्या, तुमचा चेहरा हसू द्या, तुमचं तन मन हसू द्या. तुम्ही ऊर्जेनी एवढं भरून जा की जसं फूल हातात घेतलं की आपोआप सुगंध पसरतो, तसं जिथे जिथे तुम्ही जाल तुमच्या विचारांचा सुगंध पसरू द्या, विचारांचा सुगंध पसरू द्या, तुमच्या विचारांचा सुगंध तुमच्या कृतीतून पसरू द्या. परमेश्वर तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेवा. यस मंडळी, यस, तुमचं चांगलंच होणार आहे हा विश्वास ठेवा. करा शेअर सर्वांना. जय गुरुदेव. कसं वाटलं ते नक्की सांगा. काय बदल तुम्ही करणार आहात ते सुद्धा नक्की सांगा. 100% आनंदाने, उत्साहाने, ऊर्जेने मस्त कार्य करत राहा. जय गुरुदेव.